आपले लोक म्हणतात कशावरून. बघा, दगडावर विश्वास आहे पण संतावर नाही. एक खूप शिकलेला माणूस पण नास्तिक. आपल्या हिंदू धर्माचा असं वैशिष्ट्य आहे, मुसलमानाचा माणूस किती शिकला तरी तो अल्लाह नाही असं कधीच म्हणणार नाही. ख्रिश्चन माणूस किती प्रोफेशनल झाला तरी तो येशू ख्रिस्तावर कधी शंका घेणार नाही त्याच्या अस्तित्वावर. आणि आपल्या धर्मातला माणूस 2 वर्ग जास्त शिकला की तो म्हणतो देवबिव काही नाही, सगळे अंधश्रद्धा आहे असं म्हणायला लागतो. तसा एक माणूस तो म्हणायचा देवबिव काही नाही, पण त्याचा मुलगा असा कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचा. तो म्हटलं बाबा असं नसतं, ज्या अर्थी एवढं सुंदर जग आहे त्या अर्थी या जगाचा कुणीतरी मालक असलाच पाहिजे. त्याचा बाप म्हणला कार्ट्या मला शिकवतो का तू. तो म्हटला मग जग झालं कसं काय सांगा ना. त्याचा बाप म्हटला आपोआपच झालं म्हणे जग. मग पोरगा म्हटला ठीक आहे. बाप कामाला गेला. पोराने एक पेपर घेतला, पांढऱ्या रंगाचा चांगला ड्रॉइंग पेपर म्हणतात त्याला, सुंदर चित्र काढलं त्याच्यावर आणि बाप आल्याबरोबर दिसेल असं ठेवलं. संध्याकाळी बाप आला आणि त्याला म्हटला बाळू किती सुंदर चित्र काढलं रे, कुणी काढलं हे चित्र. तर म्हटलं पप्पा कुणीच नाही काढलं, हे आपोआपच निघलं म्हणे चित्र. बाप म्हणला गाढवा, चित्र कुठं आपोआप निघत असतं का. पोरगा म्हणला गाढवाचे पप्पा जग कुठं आपोआप होत असतं. अहो ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी चित्रकार कुणीतरी मानलाच पाहिजे. आणि ज्या अर्थी एवढं सुंदर जग आहे त्या अर्थी या जगाचा मालक कुणीतरी मानलाच पाहिजे. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात सांगा ना आपलं शरीर कुणाच्या सत्तेनं चाललंय. चाले हे शरीर ठेवला. ज्ञानोबारांनी जसं आम्हाला जीवन जगायला सांगितलं, देवाला मानायला सांगितलं, वेदाला मानायला सांगितलं, आम्ही त्यांच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवला नाही. नाही ते ज्या मार्गाने गेले त्यांच्या मागोमाग आम्ही चाललो, त्यांच्या पायावर आम्ही विश्वास ठेवला, शंका घेतली नाही. संतांची या पायी आम्हाला
कारण तुम्हाला सांगितली, लेकीचे गुण आहेत म्हणून. आणि लाडकी का, तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून त्यांची लाडकी झाली. आणि दुसरं परमार्थ सफळ होण्याचं कारण मजवरी कृपा बहुतांची. परमार्थ सफळ व्हायचा असेल तर कुण्या तरी संत महात्म्यांची आपल्यावर कृपा पाहिजे. आपण किती हुशार असलो आणि एखाद्या संत महात्म्याची आपण कृपा संपादन केली नाही तरी आपण परमार्थात यशस्वी होऊ शकत नाही. कुण्या तरी संत महात्म्यांनी आपल्याकडे कृपेने डोळे भरून पाहिलं पाहिजे. कुण्या तरी संतांनी आपल्या डोक्यावर कृपेने हात ठेवला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा दिठीवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशीशी. एखाद्या महात्म्याने नुसतं डोळे भरून आपल्याकडे प्रेमाने पाहिलं तर आपण वेडे असले तरी विद्वान होऊ. अहो नाही, एखादा रेडा असला तरी तो वेद बोलेल कशाने. होता कृपा तुमची. संतांची कृपा पाहिजे आणि कीर्तन चांगलं व्हायचं असेल तर टाळकऱ्यांची कृपा पाहिजे. नाथ महाराजांची ओवी आहे भागवतामध्ये. नाथ महाराज म्हणतात, आपल्याला जर देव पाहिजे असेल तर काही अवघडत जाऊ नये. साधावया निज काज सांडून लौकिकाची लाज. कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. कीर्तनात निर्लज्ज होऊन नाचा, देव आपल्या जवळ प्रगट होईल. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार, त्यांना एका जणाने विचारलं, तो म्हटला, महाराज हे तुमच्या संप्रदायात टाळ घेऊन नाचतात वारकरी, टाळ कुठल्यानं कुठं देव भेटत असतो का म्हणे. त्यासाठी वेदांत शिकावा, शास्त्र अभ्यास करावा, ग्रंथ अध्ययन करावं. टाळ कुठल्यानं उड्या मारल्यानं देव भेटतो का. ते म्हटले, बाबा देव भेटावा म्हणून नाचत नाहीत, हे देव भेटला म्हणून नाचतात.
जन्मात सगळ्या संतांची माझ्यावर कृपा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथुर काजू अवतार नामयाचा. बर, ज्ञानोबारायांची कृपा झाली, नामदेवरायांची सुद्धा कृपा झाली. कशावरून? नामदेवे केले